जिथे आहोत तिकडे पिकतंय पांढरं सोनं हे म्हटल्यावरच तुम्हाला कल्पना आलेली असेल की आपण आहोत यवतमाळ जिल्ह्यामध्ये. आणि जसं आपण काही सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांशी बोललेलो होतो त्याच पद्धतीने कापूस उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्या सुद्धा खूप समस्या आहेत. बऱ्याचदा बातम्यांमध्ये त्याची चर्चा होते, त्याच्याबद्दल बोललं जातं. पण मला असं वाटतं आपण शेतकऱ्यांकडनंच ते समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. मगाशी मी जसं म्हणाले की आता प्रत्येकाचे आपापले जाहीरनामे आलेले आहेत, वचननामे आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक आश्वासनं आहेत. पण 5 वर्षात त्याच शेतकऱ्यांकडे या सगळ्या पुढाऱ्यांचं लक्ष होतं का? दोन्ही सरकारे येऊन गेलेली आहेत, त्यामुळे आता कोणी असं म्हणू शकत नाही की आमच्याकडे सत्ता नव्हती त्यामुळे आम्ही म्हणू शकत नाही, काही करू शकत नाही. दोघांचीही सरकारे येऊन गेल्यामुळे शेतकरी मित्र जो आहे तो नेमका या दोन्ही सरकारांबद्दल काय विचार करतोय, खास करून कापूस उत्पादक शेतकरी काय विचार करतोय हे समजून घेणं गरजेचं आहे. माझ्यासोबत काही शेतकरी सुद्धा आहेत आणि काही मजूर सुद्धा आहेत. आपण सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. ताई, तुम्ही काय करताय मला एक्झॅक्ट सांगा. आम्ही आता कापूस वेचत आहे. तुमची पण शेती आहे की मजुरीचं काम आहे? मजुरी करतो आणि शेती आहे. आणि शेतीचं कसं काम जर झालं की मजुरीला पण जात असतं. अच्छा, मग किती उत्पन्न मिळतं या सगळ्यातनं साधारणतः? उत्पन्न यावर्षी तर भरपूरच कमी आहे. तर तुम्ही काम करत करत बोला, चालेल. हो, काम तर आता काय उत्पन्न कमीच आहे. पण जेवढं पाहिजे होतं तेवढं आम्हाला उत्पन्न होणारच नाही यावर्षी. का बरं असं? आता कापूस तर इथे चांगला दिसतोय, म्हणजे चांगल्या क्वालिटीचा. याच्यापेक्षा डबलीनं राहत असते आमच्या शेतामध्ये कापूस. पण मग त्याचा बदला मिळत होणारच नाही. नाही. बदला मोबदला तर मिळतच नाही. जेवढं पाहिजे तेवढं. तर तुम्ही हे एवढं आता सगळं असं उन्हातानाचं काम करताय, त्या बदल्यात तुम्हाला किती पैसे मिळतात? जो पैसा भेटते तेवढाच भेटते आम्हाला. पण ते कसं आहे, जेवढं पाहिजे तेवढं तर मिळतच नाही. पण ते वरच्या याच्यावर सगळं अवलंबून आहे आम्ही. आता तुम्ही मजुरी पण करता म्हणालात, किती मिळते तुम्हाला मजुरी? मजुरी काय 100-150 आणि मनानं असले की 180-170 ह्या मनानं. एवढी दिवसाची एवढीच? हा. त्याच्यावर भागतं घरचं? भागत तर नाही, पण मनानं असलं की मग आम्ही सकाळपासून जात असतो ना शेतामध्ये आणि 5-6 वाजेपर्यंत कापूस काढत असतो. तर 2-3 मन आम्ही काढलं तर 300-350 रुपयापर्यंत आमची मजुरी होते एका दिवसाची. मग आता अशाच बहिणींना आधार म्हणून सरकार म्हणते की आम्ही लाडकी बहीण योजना आणली. तुम्हाला वाटतंय त्याचा काही फायदा होतो? तुम्हाला मिळाली तुम्हाला योजना? आम्ही तर आता 3000 उचलले. तसं नाही म्हणत आम्ही, पण 1500 रुपये देत आहे. पण त्याच्यात आमचं घर कसं काय चालणार आहेत? 1500 रुपयात तर बिल आलं, हे आमचं सिलेंडर आलं, घर खर्च, मुलांचं शिक्षण पाणी झालं. 1500 रुपयामध्ये भागणारच नाही ना. मग आता 1500 हवे, म्हणजे 1500 हवेत असं वाटतं का? म्हणजे ते पण सुरू राहावेत की ते बंद पडेल असं वाटतंय, की 1500 पेक्षा जास्त रक्कम हवी? सरकारकडनं अशा मदतीची अपेक्षा आहे? अशा आता मदताची तर आवश्यकता आहेच. काऊन नाहीये? लोभ असतेच बायांना. मग अजून वाढवायला हवे पैसे असं वाटतं? जर वाढवत असेल तर ठीक आहे आमच्यासाठी. पण आता तुम्ही एवढ्या सगळ्या समस्या सांगताय तरी सुद्धा सरकारवर खुश आहात की नाही आहात? आता काय सांगू आम्ही खुश, म्हणजे आम्हाला जसं वाटते की आमच्या कापसाला भाव वाढलं पाहिजे. सोयाबीन कमी भावात जात आहे आणि कापूस 6-6.5 हजार क्विंटल न घेत आहेत, तर त्याला कापसाला तर भाव द्यायलाच पाहिजे ना. ठीक आहे, तुम्ही करा तुमचं काम. तिकडे आणखीन एक ताई आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया. त्या सुद्धा मजुरीचंच काम करतायत. ताई, तुम्ही कुठच्या गावच्या? कारलीच्याच. म्हणजे यवतमाळ. तुम्ही पण मजुरी करता? हो, मी यांच्याकडे रोज जाणार. 2 मिनिटापुरता फक्त तिकडे कॅमेराकडे पण बघा आणि मला सांगा. मी 2च मिनिटं घेते, फार नाही घेत तुमची. किती मिळतात तुम्हाला मजुरीतनं? 170 रुपये. 170? भागतं त्यात? नाही भागत, भागवा लागत. कसं भागवता मग? काय काय खर्च आहे तुम्हाला मला सांगा. घरी कुटुंब असेल ना? हो आहे ना. मग खर्च किती असतो? खर्च तर मॅडम आता सगळंच आहे, शिक्षण पाणीचं, लेकरायचं. तुम्हाला पण मिळतोय लाडकी बहीण योजनेचा लाभ? हो, आता पहिला वार घेतला, अजून भेटायचं आहे. तेवढा पुरेसा आहे? नाही. मग किती वाटतं? 1500 हवे, 3000 हवे, जास्त वाढवायला हवे पैसे, सगळे वाटतं? आम्हाला तर तसं पाहिजे नाही मॅडम. आम्हाला शेतीमध्ये बरकत भेटतो तोच आम्हाला चांगलं वाटतं. हे 1500 भेटतं हे आम्हाला काही आवडत नाही आवडत. ह्या कष्टाने कमवलेलं आवडतं. आम्हाला शेतीला कसं 1-1 क्विंटल किती भेटतं ते आम्हाला ते बरकत वाटतं. हे 1500 रुपये नाही, कोणाला भेटतो कोणाला भेटत नाही. मग त्याच्यामुळे असं वाटतं का सगळ्याला आपण शेतीमुळे फायदा आहे
तिथेच घ्यावं. मला सांगा, कापूस उत्पादक शेतकरी असतील, मजूर असतील, समाधानी आहेत? आता त्याचं तर मी सांगू शकत नाही, मी स्वतःच सांगू शकते बा. पण तुमच्या असतील ना सोबत सुद्धा तुमच्यासोबत काम करणाऱ्या बायका? आम्ही कोणाच्या तर जात नाही, आम्ही कसं एकीमेकीचं येतो. ते माझा आम्ही दोघी जावाच आहे, ते माझ्या शेतात येते, मी तिच्या शेतात जातो. आणि आमचं जर झालं तरच आमचं दुसऱ्याकडे जातो. बरं, आम्ही काही बाकीच्या पट्ट्यांमध्ये सुद्धा फिरलेलो होतो. कोकण असेल किंवा खास करून उत्तर महाराष्ट्र असेल, तिकडे असं समजलेलं होतं की लाडकी बहीण योजनेमुळेच आता एवढे पैसे येतात की महिला मजुरीसाठी जातच नाहीयेत. इथे ती परिस्थिती आहे? हो, इथे पण तशीच परिस्थिती आहे, पण आम्हाला काही ते आवडत नाही. जे बाया घरी राहतं त्याला हे पुरतो, पण आमच्या शेतकरीला नाही पुरत हे. 1500 रुपये, 1500 मध्ये कसं पुरणार आहे हो? आपण आता मजुरीला गेलो त्याच्यापेक्षा आपण हप्त्याचं कमवत आहे ना. आपण 1500 रुपये घेऊन का फायदा आहे त्याच्यात? नाही महिना पुरता आपला हप्ताचा पुरतो का? मग आमचा हप्ता काम केलं तर आम्हाला 2-2.5 हजार रुपये आम्ही कमवत आहे ना. मग आम्हाला तर 3 महिन्याचा घेऊन की 3,000 रुपये दोन महिन्याचा. मग त्याच्यात फायदा आहे का? आमचं हप्त्याचा फायदा आहे आम्हाला. ठीक आहे, तुम्ही करा काम, मी तुमची दिवसाची मजुरी नाही घालवणार. पण आपण अजूनही काही शेतकरी जे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, तुम्ही कुठचे आहात? आम्ही यवतमाळ जिल्हा कार्ली आमचं गाव आहे. आम्ही शेतकरी आहे आणि आमच्या गावात कापूस हा मोठा व्यवसाय, सोयाबीन आणि कापूस हे मोठा व्यवसाय आमचावाला. आणि आमच्या सोयाबीनला तर आता सध्याला आता भाव मिळालाच नाही, तर 4,000च्या अंदर 3,500 रुपये असा भाव मिळाला. आणि सध्या त्या 3-3.5 हजारात तर म्हणजे काहीच नाही, एकरी आम्हाला 1 ते 2 पोते झाले. आणि त्याच्यानंतर आता कापूस सुद्धा ह्या वर्षी फारसा नाही आहे आम्हाला पिकलेला. आणि सध्या आमच्या शेतामध्ये वेचणी चालू आहे. तर कापसानं सरकारनं जे हमी भाव आहे तो अजून जाहीर केला नसून, आणि केलाही आहे तरी त्याचा भाव देत नाही. तर 7,000च्या अंदरच कापूस घेऊन राहिले, कवडीमोल भाव घेत आहे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला भाव जर मिळाला तर आम्हाला शेतकऱ्याला कोणतंही कर्जमाफीची योजना नाही पाहिजे, तर आम्हाला आमच्या कास्तकाराला फक्त मालाचाच भाव पाहिजे. हमी भाव जर जाहीर केला असता तर आमचा किसान हा, शेतकरी हा अन्नदाता, पोशिंदा, जगाचा जो पोशिंदा म्हणला जातो, तो आम्ही खूप याच्या भरोश्यावरती, शेतीच्या भरोश्यावरती आमचं हे कुटुंब निर्वाह आम्ही चालवू शकतो याच्यावरती. तर आम्हाला सरकारला एकच म्हणणं आहे की हे सरकार असं किसानाच्या विरोधातलं सरकार असं वाटतं की आम्हाला कोणताही मोबदला काही देत नाही, आणि देऊन सुद्धा याच्यात म्हणजे आम्हाला भाव मिळत नाही. वारंवार आमची भटकंती करतो, शेतकऱ्याची दिशाहीन करतो. आणि आमच्या शेतामध्ये रात्री आम्हाला शेतात जावं लागतं. रानडुकर आहे, रोई आहे, आमच्या मालाचे नुकसान करतात, याची नुकसान भरपाई सुद्धा आम्हाला देत नाही. आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये गेलो असता, अर्ज केला असता, आम्हाला त्याचं नुकसान सुद्धा देत नाही, किंवा आमच्या शेतामध्ये फॉरेस्टवाले येऊन सुद्धा बघत नाही. हेच आमची विनंती आहे की आम्हाला सरकारला एकच सांगायचं आहे की आमच्या कास्तकारासाठी, शेतकऱ्यासाठी आमच्या मालालाच भाव द्यावा, एवढी आमची. मी येते परत तुमच्याकडे. मला सांगा, उत्पादन चांगलं होतंय, याच्यात काही म्हणजे अडचणी आहेत की म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही अस्मानी संकट आहेत, त्याचाही त्रास होतोय आणि मग त्याच्यामध्ये पण मदत मिळत नाही, अशाही काही गोष्टी आहेत? नाही, संपूर्ण महाराष्ट्रामधून विदर्भात जर आपण बघितलं मॅडम, तर विदर्भामध्ये फक्त 86% शेतकरी जे आहे तर ते कोरडवाहू शेतकरी आहे. 14%-15% शेतकरी जे आहे ते वलताईवाले आहे. बाकीचे शेतकरी पूर्ण निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाची चांगली परिस्थिती असली तर चांगलं उत्पादन होते, पण उत्पादन जास्त झाल्यानंतर जसं सोयाबीनची MSP 4,881 रुपये असताना सुद्धा आज आमच्या विदर्भातील शेतकरी आहे तर जवळपास जे आहे ते विदर्भातील शेतकऱ्याला 3,000 ते 3,200 रुपयाशिवाय जास्त भाव मिळाला नाही. आता आमचं पांढरं सोनं, ज्याला आपण पूर्ण म्हणतो पांढरं सोन्याचे भाव जे आहेत तर 7,521 रुपये MSP असताना आज शेतकरी आमचा CCIची खरेदी चालू झाली नाही, नाफेडची खरेदी झाली नसल्यामुळं आमचा शेतकरी जे प्रायव्हेट व्यापाऱ्याला जे विकत आहे तर त्याचे भाव 6,200 किंवा 6,300 रुपये मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये एका शेतकऱ्याला एका क्विंटल मागे 1,500 रुपयाचं नुकसान होत आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला 50 क्विंटल कापूस झाला असेल तर त्याला 75,000 रुपयाचं नुकसान होतो. आणि एका 5 एकरामध्ये 50 क्विंटल कापूस होणं काही मोठी गोष्ट नाही, तेवढं कापूस होते जनरली 8 किंवा 10 एका एकरला अवरेज येतो. अशा परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्यांतर्फे संपूर्ण शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर सरकारी खरेदी केंद्र चालू झाले पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं हे आहे की आम्हाला जास्त नाही, आम्हाला जे रास्त भाव आहे तेच आम्हाला जर मिळाले, जे MSP पेक्षा कमी भाव आम्हाला मिळायला नको. आमच्या MSP पेक्षा कमी
भाव मिळाले, ज्यांनी MSP पेक्षा कमी भावाची खरेदी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आमच्या शेतकऱ्याला जे नळवण्याचा प्रयत्न आहे जे करत आहे, सन्मान निधी आम्हाला नको, आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला फक्त आमच्या मालाला जर भाव मिळाले तर आम्हाला कोणत्याही तुमच्या योजनेची गरज नाही. तुम्ही आम्हाला लोभ दाखवू नका, आम्हाला लोभापाडी आम्ही तुमच्यासोबत राहणार नाही. पण जे सत्य वास्तुस्थिती आहे त्या वास्तुस्थितीवरच तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला हे लोभ दाखवायची गरजच पडणार नाही. कोणत्याही शेतकऱ्याला जे आहे तर 2 लाख रुपये पीक कर्ज माफ करतो हे तुम्हाला मनाची गरज पडणार नाही. फक्त शेतकऱ्याला तुम्ही रास्त भाव दिला तरच शेतकरी विदर्भातील सुखी राहील. दुसरं महत्वाचं विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मी सांगतो की सर्वात जास्त जे आहे तर विदर्भामध्ये कोरडवाहू शेतकरी असल्यामुळं सिंचनाची व्यवस्था तर सरकारनं आम्हाला करून दिली. सिंचन जर आमच्या भागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वाढवलं तर ज्याच्याकडे कमी शेती आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण जे आहे तर आता जवळपास 95-96% अल्पभूधारक शेतकरी झालेले आहे. आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना जेव्हा आपल्याला हे सिंचनाची व्यवस्था मिळाल तर ते वर्षातून जे आहे तर 2 किंवा 3 पिकं काढाल. आता एकाच पिकावर आम्हाला अवलंबून राहावं लागते निसर्गाच्या भरोश्यावर. जर आम्हाला सिंचनाची व्यवस्था झाली तर आमच्या भागामध्ये 2-2, 3-3 पिकं निघल आणि चांगल्या पद्धतीत उत्पादन करू. त्यांच्याशी बोलूया, तुम्ही थांबा. मला सांगा, आता निवडणुका समोर आलेल्या आहेत, त्यामुळे प्रत्येकाच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी हा आता काय म्हणतो आपण केंद्रस्थानी आलेला आहे. एकीकडे कर्जमाफीची आश्वासनं दिली जातात, दुसरीकडनं खात्यात 15,000 रुपये देऊ, आता जे 12,000 दिले जातात असं म्हटलं जातं. हमी भावाचं एक वचन असतं. हे सगळं तुम्हाला वाटतं की हे सगळं निवडणुका आल्यावरच होतं आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये आपल्याकडे लक्ष दिलं जाईल असं तुम्हाला आश्वासन लक्ष देत नाही, कोणीच लक्ष देत नाही. कोणताही पक्षाचा उमेदवार असो, कोणती आता सर्व पक्षाचे उमेदवार येऊन जातात, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, पण मग नंतर निवडणूक झाल्यावर कोणी येत नाही. गेल्या 5 वर्षात असंच झालंय. असंच झालंय, 10 वर्षात असं झालंय. आघाडी असो, युती असो, काँग्रेस असो, भाजप असो, हो, कोणीच येत नाही. कोणीच नाही. हो, फक्त आम्हाला आमच्या शेतमालाले भाव पाहिजे. 10,000 कापसाले पाहिजे ना, सोयाबीनला 8,000 रुपये पाहिजे. आम्हाला कोणाची कर्ज नको, बँकेचं कोणतं तुमचं लोन नको, काही नको, काहीच नाही पाहिजे. फक्त आमच्या शेतमालाला भाव पाहिजे. फक्त शेतमालाला भाव दिला तर सगळ्या शेतकऱ्यांच्या निम्म्या समस्या दूर होतील असं वाटतं. निम्म्या होतेच मॅडम, निम्म्या होते. का दिला जात नाही भाव असं वाटतं? का देतच नाही भाव, फक्त आश्वासन देतात, भाव काही देत नाही. येतात का तुमचे आमदार खासदार फिरकतात इकडे? निवडणूक झाल्यावर कोणीच येत नाही, आता येऊन जातात. हे झाल्यावर कोणीच येत नाही. 4 महिने झालेले तुमचे खासदार निवडून आले का? एक काही दिवस नाही आलाय. आणि तेव्हा किती वेळा आले? तेव्हा 2-3 वेळा येऊन गेले. अच्छा असे हात जोडून जातात ना, आमच्याकडे पाहिजे, आमच्याकडे पाहिजे म्हणून जातात. अच्छा हो, आता कोणी येत नाही. अच्छा. तुम्हाला पण असंच वाटतंय? आमदार खासदार येतात आणि इलेक्शनच्या वेळेसच बोलतात, आम्हाला मतदान द्या, आम्ही तुमच्या गाव आरोग्य चांगलं करू, गावातल्या नाल्या साफा करू, तुमच्या शेतमालाला भाव देऊ, तुमच्या मुलांना शिक्षण देऊ, असं बोलतात आणि चालले जातात. त्यापुढं काहीच नाही बोलत. आम्हाला वाटतं की आमच्या जर शेतमालाला जर भाव मिळाला तर जो कोणता गरीब शेतकरी असेल त्याला अवकाळी पावसामुळे मार बसतो, त्याच्या शेताला माल कमी लागतो. कोणता शेतकरी काही थोडाफार पैसेवाला असतो तो पैसे लावतो, ज्याच्याकडे पैसे नसतो तो कर्ज काढतो आणि त्याच्या शेताला माल जर नाही भाव जर नाही मिळाला तर तो फाशी घेतो. आमचा हा जो यवतमाळ जिल्हा आहे, फाशी शेतकरी आत्महत्याग्रस्तीसाठी पुढे आहे. याच गोष्टीमुळे आम्ही मागाव की आमचा हा माल बघा, आमचा या मालाला काहीच फळ नाही, काहीच फळ नाही आणि हे छोटे छोटे फळ आहेत. हा जर माल कमी झाला तर याच्यामुळे आमचं नुकसान होतं आणि त्याची भरपाई पण. याची भरपाई पण नाही होत. काही हे नुकसान म्हणजे कशामुळे? काय म्हणजे पाऊस धड झालेला नसतो, काय वातावरणामुळे, हवामानामुळे हे सगळं असतं? वातावरण आसमानी संकट म्हणायचं का? हा, आसमानी संकटच म्हणू शकतो आपण. आणि पुढे सुलतानी पण आहे का? आहे ना, पुढे पण सुलतानी पण आहे. पुन्हा ज्या शेतकऱ्याकडे पैसे नसतो तो फाशी घेतो आणि प्रत्येक पक्षाचे उमेदवार येतात, म्हणतात आम्ही सर्व गोष्टी तुमच्यासाठी सोयी करू, पण काही करत नाही. अच्छा, ठीक आहे. याही दादांना विचारूया. दादा, तुमचं कुठलं शेत आहे? हेच कापूस? हो हो, माझं शेत इथंच बाजूला आहे. माझ्याकडे शेती आहे थोडीशी आणि पण 40 वर्षापासून मी शेती करतो. तसं शेतकरी शास्त्रज्ञ पण मी आहे. माझी शास्त्रज्ञ कलेक्टर साहेबांनी शास्त्रज्ञ म्हणून निवड केलेली आहे. पण कुल परिस्थिती पाहता आणि आजचं हवामान पाहता, आसमानी परिस्थिती पाहता, वास्तविक पाहता काहीच नाही. आम्ही कसे जगत हेच आम्हाला माहित नाही.
दिवाळी केली का साजरी? दिवाळी आम्ही काळी दिवाळी साजरी केली. प्रशासनानं आमच्यावर आरोप केले, आम्हाला जेलात टाकलं. कलेक्टर ऑफिस समोर नुसतं आम्ही चटणी भाकर खात नाही तर ते शासनाच्या डोळ्यात आलं की बा हे इथं बसून का खात आहे, चटणी भाकर खात होतो आम्ही. आम्हाला अटक केली. आणि आमच्यावर अटक का? याच्यात काय अटक करणार? गुन्हे दाखल केले आमच्यावर की आचारसंहिता चालू असताना तुम्ही इथे आंदोलन का केलं. सरकारचं लक्ष आमच्याकडे यावं याकरिता आम्ही थोडंसं आंदोलन केलं होतं की आमच्या उपाशी पोटाकडे तुम्ही बघावा. मी पण कपडे घालू नये म्हणजे हे कसे तरी कपडे घालू नये, एवढ्या मोठ्या टीव्हीवर येणं, तुम्ही आमच्या जवळ आले, तुमच्या संग बोलणं, कसे तरी दुसऱ्याचे कपडे घालून आम्ही इथं आलो. हे आमचे स्वतःचे कपडे नाही. पण मग इतकी सरकार असं म्हणत असतात की आता एकीकडे म्हणणं आहे की राज्य सरकार 6,000 देतं, केंद्र सरकार 6,000 देतं, लाडकी बहीण मार्फत 1,500 रुपये दिले जातात, वीज बिलं माफ केली जातात, असं अनेक काय काय सांगितलं जातं. ते भाषणांमध्ये आणि वास्तवामध्ये काही म्हणजे आता जी इकडची रियालिटी आहे त्याच्यामध्ये काही ताळमेळ आहे? काय फक्त नुसते आश्वासन आहे. आश्वासन आहे. नेते बी भाषण असे करतात की बा बस आता आमचे सर्व दुःख दूर झालेच असं आम्हाला आश्वासन देतात, पण वास्तविक पाहता काहीच नाही, ते काहीच नाही. आणि या जमिनीत बघा काय होणार आम्हाला याच्यामध्ये. कसे तरी आम्ही जगत आहोत एका किडामाकोड्यासारखे. शासनानं लक्ष द्यावं, आमच्या मालाला भाव द्यावं, ज्या काही थोड्या योजना आहेत त्याचा आम्हाला लाभ द्यावा. आणि शासनानं आमच्याकडे दुर्लक्ष करू नये. जो आमच्यावर अन्याय होते तो अन्याय करू नये. मला सांगा, महाराष्ट्राची जी आत्ताची राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये गेल्या ज्या काही 5 वर्षात घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी शेतकरी होता असं तुम्हाला वाटतं? शेतकऱ्यासाठी फक्त आश्वासन केले होते की आम्ही तुमच्या भावाला तुमच्या मालाला डबल भाव देऊ, परंतु वास्तविकता नाही. तुमच्या शेतीला आम्ही सुधारणा करू, काहीच नाही. ही कोरडवाहू जमीन आहे, काहीच नाही. येऊन पण बघत नाही ते आमच्याकडे. नुसता बहनो भाईयो हम तुम्हारे लिए ऐसा करेंगे. आमच्या एक वास्तविक पाहता आमच्या गावात एक गंमत झाली. एक नेता आला वरच्या दर्जाचा ह्या युती सरकारचा, तो म्हणे तुमच्या गावात आम्ही पूल बांधून देऊ म्हणे. म्हणलं साहेब आमच्या गावात नदीच नाही ना. नाही नदी बी आणून देऊ म्हणे. मग आम्ही असे वादे करतात. ही परिस्थिती सगळ्याच राजकारण्यांची आहे की एका कोणा विशिष्ट नेत्याची, पक्षाची? नाही, वास्तविक पाहता महायुतीची जास्त आहे. हो, महायुतीनं काहीच केलं नाही. फक्त त्याने आश्वासन दिलं तुम्ही मरा का वाचा आणि आम्हाला पोसा, अशी नीती बनवून ठेवलेली आहे त्यांनी. मी येते परत. मला सांगा दादा, तुम्ही कुठच्या गावचे? आम्ही कारलीचे. कारलीचे. हो. तुम्ही पण शेती करता? हो, शेती करतो. कुठली शेती? घरचीच, जवळचीच आहे. नाही, पीक कुठलं? पीक सोयाबीनच पेरली होती यंदा. अच्छा. हं. तुमच्या काय समस्या आहेत? आमची सोयाबीन पूर्ण पाण्यानं गेली आणि ते 2 हेक्टर मध्ये फक्त 9 क्विंटल सोयाबीन झाली. आणि ते बी 3300 रुपये भावानं विकली. ते मजुराचीच फेडणं झाले आणि कापसाचे काही नव्हती. किती नुकसान झालं? पूर्ण शेताचंच नुकसान झालं. आम्हाला मॅडम 2 वर्षापासून पीक विमा बी मंजूर नाही झाला. पीक विमा गेल्या वर्षी काढला होता, ते क्लॅम करा म्हणे. ते काही आम्हाला अडाणी माणसाला क्लॅम समजली नाही. तर गेल्या वर्षाचाही पीक विमा गेला, यंदाचाही पीक विमा गेला आणि पीक विमा काही झाला नाही. आता मुलीबाईचे लग्न कहाणं करावं आम्ही. आता मुलगी आली आमची लग्नाला, नाती एवढाल्या झाल्या, त्यांच्या शिक्षणासाठी परेशानी आहे. मी अपंग होऊन बसलो, शेतीवर दुर्लक्ष झालं आणि बारिश जास्त झाली आणि आपली जमीन आहे पाण्याखाली. आता मोठी समस्या आहे. आता कोरडवाहू आहे ते बी. दरवर्षी तरी चणा होत होता, यंदा अपंग झाल्यानं चणाही नाही होत, टाकाची ताकद आहे. मग या सगळ्यामध्ये तुम्हाला आपला नेता म्हणून कोण वाटतं की जो शेतकऱ्यांकडे लक्ष देतो? आम्हाला कापसाला भाव 13,000 रुपये क्विंटल पाहिजे आणि सोयाबीनला भाव 10,000 रुपये क्विंटल पाहिजे. तेव्हाच कास्तकार वाचण, नाही तर आत्महत्या करून मरण. पण हे तुम्हाला देईल असा तुमचा विश्वास कुठल्या नेत्यावर आहे? आता आमचं जो सरकार येईन त्यानं द्यायला पाहिजे. अच्छा. हो, पण तुम्ही मतदान तर कराल ना? आम्ही करू आमच्या मनानच. मनानच. हो, आम्ही कोणाची बांधली नाही. जो आमच्या मनात येईन त्याला वोटिंग करू, पण जो निवडून येईन त्यानं 13,000 रुपये भाव द्यायला पाहिजे. पण तो विश्वास कोणावर आहे? युतीवर आहे की आघाडीवर आहे की अजून कुठल्या पक्षांवर आहे? जो पक्ष येईन निवडून. नाही, पण तुमचा विश्वास कोणावर आहे? तुमचा स्वतःचा विश्वास कोणावर आहे? मॅडम आम्ही शिकलो नाही, तेवढं काही समजत नाही. तर आमचा विश्वास म्हणतो का जो निवडून येईन तो आमचा. बस. अच्छा, ठीक आहे. त्यांना ते सिक्रेट ठेवायचं आहे. पण त्यांच्या समस्या फार महत्वाच्या आहेत, गंभीर आहेत. तुमचं कुठलं शेत आहे? माझं इथंच आहे मॅडम बाजूला. हा, पण पीक? कपास. कपास. आणि तुमच्या सुद्धा अशाच समस्या आहेत सगळ्या? अशाच समस्या आहे आमच्या इथं. खत महाग आहे, बियाणं महाग आहे, कापसाला भाव का नाही बा, हे आमचं म्हणणं आहे. कापसाला म्हणजे कोणाला 10 क्विंटल 15 क्विंटल असा छोटा मोठा कापूस झाला, पण त्यांना भाव भेटत नाही. म्हणजे
मागे 12,000 भाव होता 2019 मध्ये. आता 7,000च्या अंदरच आहे. म्हणजे 5 वर्ष अशीच परिस्थिती आहे. 5 वर्ष अशीच परिस्थिती आहे. 1 रुपया उरत नाही कास्तकाराला. तो खर्च कसं भागवता? 2 वेळेसचं जेवण आता असेल, मजुरी काही सणवार असतील, कसं भागवता? चटणी भाकर खाऊन जगवतात आम्ही. सणवाराला पण काय नाही. मुलांना कपडे घेतले का वर्षभर घ्यायचे नाही. कापूस काही पिकत नाही. त्याला शाळांचा खर्च? शाळाचा खर्च कसा बी आता म्हणजे परिस्थितीनुसार करायचा. भाव जर नाही भेटला तर माणूस म्हणजे असंच गरिबी परिस्थितीत जगायचं. मग या सगळ्यांमध्ये जो एवढा योजनांचा पाऊस पडतो तो तुमच्यासारख्या सामान्यांपर्यंत पोहोचतो का? मॅडम, योजनाचा पाऊस पडतो हे खरं गोष्ट आहे तुमची, पण महागाई खूप झाली ना. 1400चं तेल 2200 गेलं. काय करा? ते योजनाचे पैसे इकडे चालले. म्हणजे माणसाला जगणे कठीण झालेलं आहे. ही पोझिशन चालू आहे. तुमचं आता त्या काकांनी तर सिक्रेट ठेवलंय. तुमचं सांगा मला, तुमचा कोणावर विश्वास आहे? मी काय असं विचारत नाही तुम्हाला की तुम्ही जाऊन मतदान कोणाला करणार, पण तुमचा विश्वास कोणावर आहे की हे सरकार किंवा हे पक्ष? बदल पाहिजे मॅडम, बदल पाहिजे. बदल असल्याशिवाय काही जमत नाही. हो. मग हे सगळ्यांबाबतीतच आहे की खूप वर्ष एकच सरकार? इच्छा आहे, मन इच्छा का काही ना काही बदल झालं बा. नाही, मी विचारते की खूप वर्ष एकच सरकार राहिलं तर असं व्हायला नको, त्याच्यापेक्षा बदल व्हायला काही बदल आला तर ते सरकार काहीतरी करीन आपल्यासाठी. कशी अपेक्षा राहते जनतेची. म्हणजे सरकार पुन्हा येईल याची हमी कोणालाच नसायला पाहिजे. हा. अच्छा, ठीक आहे. मला दादा तुम्ही सांगा, तुमचं कुठलं शेत आहे? माझं इथे बाजूच्या गावला आहे शिवनी म्हणून, तिथे शेत आहे माझं 4 एकर. अच्छा, कसलं पण? कापसाचंच. 2 मिनिटं दादा, आपण असं येऊया. हा, कापसाचंच. हा. आणि मग तुमच्या काय समस्या आहेत? कापसाला हीच पोझिशन आहे माझी पण. आतापर्यंत पहिला वेचा माझा 3 क्विंटलचा निघालेला आहे आणि जास्तीत जास्त 15 क्विंटल होईल कापूस. भाव कापसाला काहीच नाही आहे. 180 रुपये मनानी वेचाई आहे कापसाची. 3 खताचे फेर झाले. शेवट जर हिशोब लावला तर येण्या जाण्याचा पण खर्च नाही निघणार. हा. पण तुम्हाला काय वाटतं मग की ह्या सगळ्या समस्या वर्षानुवर्ष आहेत की या अलीकडच्या काळात आहेत? तशा यावेळेस त्यांना म्हणजे या 4-5 वर्षात जेव्हा 12,000 रुपये भाव होते त्याच्यानंतर एकदम कमी भाव होऊन गेले. 7,000, 7,500. मागल्या वर्षी 7,000नीच कापूस विकला. कापसाला भावच नाही. आम्हाला फक्त भाव पाहिजे कापसाला, बाकी काहीच नाही पाहिजे. कापसाला म्हणजे मालाला, कापसाला म्हणजे मालाला. पण आता जी आश्वासनं देण्यात येत आहेत, निवडणुका समोर आल्यात, आता नुकतेच जाहीरनामे सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. एकीकडे महाविकास आघाडी आहे की जे म्हणते आम्ही कर्जमाफी करू, आणि दुसरीकडे आहे महायुती जे म्हणतात की आम्ही आतापर्यंत 12,000 रुपये जे देत होतो ते आता 15,000 रुपये देऊ, आणि हमीभाव तर प्रत्येकाचं आश्वासन देतं. तुम्हाला कुठलं आश्वासन तुम्ही आश्वस्त कुठल्या आश्वासनाने होत आहे? 15,000 देऊ म्हणत आहे ना, मग मागल्या वर्षी का नाही दिले त्यांनी 15,000? देऊ आणि देण्यात फरक आहेत ना. द्यायला पाहिजे होते त्यांनी मागल्या वर्षी 15,000 रुपये भाव. एवढ्याला तुम्ही गटांनी बाहेरून आयात करता, हे कास्तकार सगळे मरणारच आहेत ना. एक बियाण्याचं पाकिट 700, 750, 800 रुपयाचं पॉकेट आहे. एका एकरात काय किती पॉकेट लागते? 2-2, 3-3 पॉकेट लागून जाते. खर्च खूप वाढत आहे. उत्पन्न एकदम कमी आलं तर भाव द्या ना तुम्ही कापसाला. बाकी तर काहीच नाही मागत आहो. डीएपीचे भाव वाढले, फवारणीचे भाव वाढले, सगळेच भाव वाढलेले आहे. फक्त भाव द्या, बाकी कर्ज नका देऊ, कर्ज माफी नका करू, नाही पाहिजे. फक्त कापसाला भाव द्या, मालाला भाव द्या, बस. बाकी काहीच नका देऊ, बस. मला दादा तुम्ही सांगा, एकही गोष्ट अशी नाहीये जी शेतकऱ्यासाठी सकारात्मक घडते, सगळंच हताश करणार आहे? सगळं हताश करणार आहे. आणि आम्ही कसं आहे माहितीये का, थोडं आशेच्या दृष्टीनं सन्माननीय मोदी साहेबांकडे बघितलं होतं. ज्यावेळेस सन्माननीय मोदी साहेब यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यात दाभडी म्हणून गाव आहे, तिथे 2014ला आले होते, मला आठवते ते आताही. त्यांनी पूर्ण आमच्या भागातील विधवांना, शेतकऱ्यांचे जे विधवा होत्या त्यांना एकत्र गोळा केलं आणि त्याचं लाईव्ह टेलिकास्ट पूर्ण देशामध्ये दाखवलं होतं. त्यावेळेस मोदी साहेब बोलले होते का सोयाबीनला भाव काय मिळते, तर लोक बोलले का त्यावेळेस आम्हाला 3,500 रुपये सोयाबीनला भाव मिळत होतं. तो सन्माननीय मोदी साहब बोले तो 3,500 रुपए अगर किसान को सोयाबीन का भाव मिलेगा तो आत्महत्या करेगा या नहीं करेगा. आता आम्हाला वाटलं का हे येईल, त्यानं आश्वासन दिलं का स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, उत्पादन खर्च अधिक दुप्पटवाले नफा देऊ, हे सर्व असं वाटलं का देईल बा ते. आम्ही त्याला एक भरगच्च मताने निवडून आणलं, त्यांचं सरकार बनलं. 2022 पर्यंत तुमचं दाम दुप्पट करतो, तुमच्या मालाला भाव डबल देतो, ते आम्ही त्यांच्यावर विश्वास केला, काहीच झालं नाही.
आता असं करता करता जे आहेत आता शेतकरी जे आहेत यवतमाळ जिल्ह्यातील पूर्ण मरणाच्या दारावर आलेला आहे. त्यांची नियतीमध्ये खोट आहे. त्यांना जर शेतकऱ्यांना फायदा पोचवायचा असता तर आत्ताच त्यांनी 22 लाख कापसाच्या गठानी जे आहेत जे आयात केलेले आहे त्या गठानी आयात करण्याचं काय मुख्य कारण आहे का शेतकऱ्यांचा जो निघणारा कापूस आहे त्या कापसाचे भाव पडले पाहिजे. कुणी त्याला कापसाला विचारलं नाही पाहिजे. शेतकऱ्याचा कापूस खपला नाही पाहिजे. याच्यासाठी त्यांनी जे आहे गठानी आयात करून व्यापाऱ्याला फायदा पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि आम्हाला अशी शंका आहे की हे जे मोठमोठे व्यापारी आहे कारखानदार आहे त्यांच्यापासून त्यांनी निवडणुकीसाठी फंड गोळा केला आणि ते फंडाची परतफेड करण्यासाठी ते कापसाचे भाव पाडत आहे, सोयाबीनचे भाव पाडत आहे आणि खाण्याच्या तेलाचे भाव वाढवत आहे, सोयाबीनचे भाव कमी करत आहे. हे एकंदरीत जे सर्व सरकारचं आहे ते व्यापाऱ्यांना फायदा पोहोचवण्याचं काम हे सरकार देशातला असो किंवा राज्यातला असो दोन्ही करत आहे. म्हणजे कुठल्यावरच आता विश्वास नाही, ठेवण्यासाठी विश्वास ठेवण्यासारखं कुठल्यावरच नाहीये. आता जे आहे ना तर महाविकास आघाडीचं घोषणापत्र मी वाचलेलं आहे. त्यांनी सांगितलं का एका शेतकऱ्याला 3 लाखापर्यंत आम्ही कर्जमाफी देऊ. 50,000 रुपये जे आहेत जे नियमित शेतकरी कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहनपर म्हणून 50,000 रुपये त्यांना अनुदान देऊ म्हणून. तर आम्हाला याची गरजच नाही हो. आम्हाला फक्त आमच्या मालाला तुम्ही योग्य भाव द्या. आम्हाला जास्त नको, आम्हाला फक्त तुम्ही रास्त भाव द्या. रास्त भाव दिल्याशिवाय आमच्या शेतकऱ्याला दुसरा काही पर्याय नाही. आता आमचे जे युवक शेतकरी आहे, जे विद्यार्थी आमच्या शाळेतून आले आणि आपली वडिलांची जे पारंपरिक शेती आहे ते करायला त्यांची इच्छा असेल तर अशी परिस्थिती जर पाहिली तर तो युवक काय कराल, तो शेतीकडे वळल का? तो एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन ते कब्बाशा धुवल पण तिथं शेतीमध्ये कामाला जाणार नाही. कारण का शेतामधून काही उत्पन्न येत असेल त्याचा बाप जे आहे तर त्याचा बाप जे आहे त्याला शिदुरी देत असेल, त्या शिदुरी त्याला चट्टी भाकर भेटत असेल, तो शेतकरी कशाला तो मुलगा जे आहे तो शेतामध्ये येणार आहे. काही दिवसानंतर हे शेती जे आहे तर पडीत पडल. कोणती नवीन पिढीचे जे लोक आहेत ते शेतीकडे वळणार नाही आणि शेतीकडे जे जर वळले नाही ते 65% जे शेतकरी आहे 65% शेतकऱ्यांवर जे पूर्ण देश अवलंबून आहे, पूर्ण जग अवलंबून आहे, यांनी उत्पादन करणंच बंद केलं तर मग काय परिस्थिती होईल? हाकार माजून जाईल, पूर्ण लोक मरून जातील, खायला भेटणार नाही लोकांना. अशा परिस्थितीत काय करणार? कृषी प्रधान खरं तर देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे, पण त्याच्यामध्ये ही भीती व्यक्त होते की पुढची जनरेशन ही नेमकी येईल की नाही या क्षेत्रामध्ये किंवा या शेतीमध्ये, याचीच एक प्रकारे शंका व्यक्त केली जाते. तुमचं वय वर्ष काय? माझं वय वर्ष मॅडम 27 वर्ष आहे. म्हणजे तुम्ही नवीन पिढी आहात एक प्रकारे. तुमच्या घरी आधी पण शेती केली जात होती? हो, शेती केली जात होती, पण मी म्हणजे शिक्षण घेत होतो. माझं MA कम्प्लीट झालं आहे पूर्ण. आणि कोरोना जो पॅन्डेमिक पिरियड होता त्याच्यानंतर आम्ही शिफ्ट झालो गावात. तर त्याच्यानंतर म्हणजे करायला काहीच नव्हतं, तर मग शेतीकडे एक आशा म्हणून पाहिली. तर 6 एकर शेतं मी माझ्या पप्पाचं मी स्वतः केलं होतं. तर मग त्याच्यात आम्हाला चांगलं उत्पादन झालं होतं. आणि नंतर मग पॅन्डेमिक नंतर भाव पण चांगले होते. तर मग मी एक विचार केला होता का बा शेतीकडे वळाव. आता काही ना काही कुठेच काही जॉबचं हे नाही, तर शेतीकडे वळाव. तर मग मागच्या आठवड्यातच मी सोयाबीन नेली मार्केटमध्ये, तर 3480 रुपये भाव लावला. आणि एक बॅग मजूर वर्ग तोडाचे 3000 घेते. आणि सोयाबीन तेलाचे भाव किती महाग झाले. तर त्याच्यानंतर आम्ही म्हणजे जगाचं किमराचं आमचं हा क्षेत्र जे आहे ते यवतमाळ जिल्हा म्हणजे अतिशय म्हणजे आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. इथं वेळोवेळी म्हणजे अवकाळी संकट येतात पावसा वगैरेचे. तर मी फक्त आशा म्हणून केलं होतं का बा शेती करावं, पण सरकार फक्त आता भाव नाही देत. मागच्या महिन्यात का बा आम्ही सोयाबीनला 5000 6000 हमी भाव देऊ, पण त्याची खरेदी होत नाही. आता मी सोयाबीन जे नेलं होतं मार्केटमध्ये त्याचं मॉइश्चर 14 होतं आणि सरकारला पाहिजे मॉइश्चर 12. तर मग त्याचं वजन बी कमी होते मॅडम. आणि मॉइश्चर लेवल जर मेंटेन ठेवला तर वजन कमी झालं तर ते भाव भेटत नाही. आमचं मॉइश्चर लेवल होतं 14, तरी आम्हाला 3480 रुपये भाव लागला होता मार्केटमध्ये. त्यांनाही विचारूया. ते इथे आणखीन होते खरं तर, गेले वाटतं ते. त्यांना नाही, मला हे विचारायचं होतं ते म्हणजे की आत्महत्या होतात असं ऐकलेलं आहे, बऱ्याच गावांमधली ती परिस्थिती आहे. तुम्ही काय सांगाल, किती प्रमाण आहे साधारण, म्हणजे महिलाला आत्महत्या होत आहेत, काय त्याची प्रमुख कारणं आहेत? आत्महत्याचं प्रमाण म्हणजे जे पिकी होत आहे, दिवसेंदिवस पिकीचं प्रमाण जे आहे ते कमी कमी होत आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात भाव बिलकुल नाही भेटत आहे. त्याच्याने कास्तकाराला काहीच उरत नाही आहे. विशेष म्हणजे त्याच्याने आत्महत्याचं जे प्रमाण आहे हे दिवसेंदिवस वाढत आहे.
तर अशा अनेक खरं तर समस्या आहेत. म्हणजे इथे वेल एज्युकेटेड सुद्धा खरं तर हे शेतकरी आहेत असं आपल्याला पाहायला मिळते. पण तरी सुद्धा या समस्या या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. नो मॅटर महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार येत आहे. शेतकरी तिथे आपण सोयाबीन शेतकऱ्यांशी सुद्धा बोललो, इथे आता कपास शेतकऱ्यांशी बोललेलो आहोत. सगळेच जण हताश आहेत. तिसरा पर्याय हा मुळात कुठला सापडत नाहीये. त्याच्यामुळे आहे त्याच्यामध्येच आता कुठली तरी निवड करायची आहे. पण ऑलरेडी 10 वर्ष एका सत्तेला एका युतीला देऊन झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा निराशाजनकच परिस्थिती असेल तर मग आता बघायचं कुणाकडे. कारण की आधी काँग्रेसला मतदान देऊन झालं, त्याच्यानंतर पर्याय म्हणून भाजपला देऊन झालं, आता पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळायचं का? मग ते पण तसेच वागतील का? अशा सुद्धा शंका या शेतकऱ्यांच्या मनात आहेत. सरतेशेवटी मुद्दा त्याचं तात्पर्य हेच निघतं की ग्राउंड लेवलवरची जी परिस्थिती आहे त्याच्याकडे म्हणावं तितकं, अगदी नाहीच असं नाही म्हणता येणार, पण म्हणावं तितकं लक्ष जे आहे ते शेतकऱ्यांकडे दिलं जात नाहीये. अशीच साधारणतः आपल्याला या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियांमधनं माहिती मिळते. तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. तुम्हीही शेतकरी असाल तर तुमच्या सुद्धा समस्या तुम्ही कॉमेंट बॉक्सद्वारे व्यक्त करू शकता. तुर्तास इथेच आम्ही थांबत आहोत. कॅमेरामन राकेश साळसकरसह मी अनुजा, मुंबई तक, यवतमाळ.